खालापूर तालुक्यात क्रिकेटप्रेमींसाठी मोठी पर्वणी ठरलेल्या भाजपा आमदार चषक स्पर्धेत यंदा जबरदस्त सामने रंगले। भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे यांच्या पुढाकारातून आयोजित या भव्य स्पर्धेत तब्बल 32 संघांनी सहभाग घेतला होता। संपूर्ण स्पर्धेत प्रेक्षकांसाठी खास आकर्षण म्हणजे मैदानाबाहेर झेल पकडल्यावर कूलर आणि रोख बक्षिसे, तसेच बॅनरवर चेंडू मारल्यास ₹1.25 लाख इनाम ठेवण्यात आले होते। या थरारक स्पर्धेचा विजेता ठरला हर्षल मोरे यांच्या नेतृत्वाखालील रिहा-11 उमरोळी संघ। विजेत्या संघाला मिळाले तब्बल ₹1,51,000 रोख आणि आकर्षक चषक। उपविजेता ठरला दत्ता मांडे 11 तुपगाव संघ, ₹75,000 आणि चषक। तृतीय क्रमांक विघ्नेश 11 वरोसे ₹40,000। चतुर्थ क्रमांक श्री वरदविनायक आसरेवाडी ₹40,000। मालिकावीर पुरस्कार गेला वरोसे संघाच्या सुबोध भोसले यांना, ज्यांना 2 व्हीलर बाईक देऊन गौरविण्यात आले। उत्कृष्ट फलंदाज अनिकेत गायकवाड, उत्कृष्ट गोलंदाज अल्पेश गायकवाड, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अक्षय आमळे, तिघांनाही LED टीव्ही आणि चषक देण्यात आले। लकी कूपन विजेता मंदार उतेकर यांनाही 2 व्हीलर देण्यात आली। या सामन्यासाठी पनवेलचे आमदार प्रशांत दादा ठाकूर, आमदार महेंद्र थोरवे, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, आस्वाद पप्पूशेठ पाटील, नारायण दामसे, खालापूर पंचायत समिती सभापती कृष्णा पारंगे, सुधाकर घारे, भाजपा तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे, प्रितेश मोरे, चौक ग्रामपंचायत सरपंच रितुताई मोरे ठोंबरे, हर्षल मोरे राष्ट्रवादी युवक अध्यक्ष कर्जत आदी पदाधिकारी यांनी उपस्थिती लावली। सर्वांचे नेते आणि आमचे भाऊ सुधीर ठोंबरे कशाच पद्धतीने त्यांनी या विभागाचं नेतृत्व केलं आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मोतीरामजी ठोंबरे, आमच्या या कालापूरचे दमदार तालुकाध्यक्ष प्रवीणजी मोरे, आमच्या पनवेल मंडळाचे सरचिटणीस सुनीलजी गवंडी, पळसपेठ ग्रामपंचायत उपसरपंच विजयजी गवंडी, येथे उपस्थित सारे खेळाडू, आज खऱ्या अर्थानं आमदार महेश बालदी साहेबांच्या नावानं ही आमदार चषक आपण ठेवलंय आणि प्रशांत शेठ साहेब यांच्या सुद्धा नावाने हा आमदार चषक ठेवलाय। आज आमदार महेश शेठ आणि प्रशांत शेठ यांची उंची ज्या प्रकारे आहे त्या पद्धतीचं एक मोठं भव्य दिव्य आयोजन आपण केलंय, त्याबद्दल सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी तुमचा आभार व्यक्त करतो। खऱ्या अर्थानं या स्पर्धेला आता थोड्या वेळापूर्वी प्रशांत शेठ साहेब ठाकूर साहेब यांची उपस्थिती लाभली आणि आमदार महेश बालदी साहेब यांना सुद्धा या स्पर्धेसाठी यायचं होतं, मात्र त्यांच्या कुटुंबासोबत ते चारधामच्या यात्रेला गेले आणि महेश बालदी साहेब यांचा मला दुपारी फोन आला की मंगेश, रायगड जिल्ह्याचा तुला अध्यक्ष केला, या नात्यानं तुला सुधीर भाऊ ठोंबरे यांच्या स्पर्धेला आवर्जून जावंच लागेल, तुझं कोणतेही काम असेल ते बाजूला ठेव आणि आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज प्रशांत शेठ ठाकूर, आमदार महेश बालदी साहेब, या महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला रायगड जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद दिलं। हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये होऊ शकतो। या पक्षामध्ये जो कार्यकर्ता काम करेल त्याला मान, त्याला सन्मान सर्व भेटणार आहे आणि आज मला रायगड जिल्ह्याचं अध्यक्षपद देताना त्यांनी रायगड जिल्ह्यामधील तमाम लोकांना हाच संदेश दिलाय की तुम्ही काम करा, तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये या, तुमच्या कामाची पोचपावती म्हणून तुम्हाला तो मान, तुम्हाला सन्मान, तुम्हाला आमदारकी, खासदारकी सर्व मिळणार आहे। आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये आज ही अलोट गती बघितल्यानंतर ही स्पर्धा आपण वेगळ्याच उंचीवर दिलेली आहे। आज पोलिसांची 2 दिवसापूर्वी मॅच झाली, ती सुद्धा अतिशय मोठ्या रकमेची झाली। आज समोरचे फ्लेक्स आहेत आमचे सुधीर भाऊ ठोंबरे साहेब आणि मोतीरामजी ठोंबरे भाऊ साहेब यांच्या फ्लेक्सला आज जर बॉल लागला तर तब्बल 1 लाखाचं बक्षीस आहे। तशाच पद्धतीने आज जे प्रेक्षक येथे उपस्थित आहे यांच्यासाठी लकी ड्रॉची अशी 2 व्हीलर बाईक आहे आणि अशा पद्धतीने भरघोस अशा रकमा ठेवल्यामुळे या खऱ्या अर्थानं या भागातल्या क्रिकेटला एक वेगळं वलय प्राप्त होत आहे। आज आपण बघितलं तर भाऊंचे जावई यांची सुद्धा एक 10-15 वर्षाची स्पर्धा झाली, ती सुद्धा अतिशय स्पर्धा चांगली झाली। आमचे सहकारी मित्र प्रवीणजी मोरे साहेब यांच्या माध्यमातून ISPL अफिलिएटेड ही स्पर्धा झाली, ही सुद्धा फार मोठी स्पर्धा झाली। हे खऱ्या अर्थानं या विभागात आता मोठ्या स्पर्धा होत आहे आणि याच्या माध्यमातून येथील क्रिकेट खेळाडूंना प्रेक्षकांना एक वेगळीच पर्वणी लाभत आहे। आज आशिषजी शेला साहेब यांचा नेहमीच हात
हा प्रवीणजी मोरे साहेब आणि सुधीरजी डोंबरे भाऊ यांच्या डोक्यावर आहे. आणि आशिषजी शेलार साहेबांना आम्ही विनंती केली होती की साहेब ह्या टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंसाठी एक काहीतरी मोठं व्यासपीठ निर्माण करा. आज त्यांनी ISPA सारखी एक मोठी स्पर्धा आयोजित करून आज त्याच्या माध्यमातून आपल्या ह्या विभागातील अनेक खेळाडूंना 15-15, 20-20, 25-25 लाखाची बोली लागून आज ह्या टेनिस क्रिकेटांना आज सोन्याचे दिवस प्राप्त झालेत. भाऊ तुम्ही अशाच पद्धतीनं मोठं आयोजन करा आणि अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं मी आमदार साहेबांना गेलं तर सांगणार आहे की अतिशय मोठी स्पर्धा तुमच्या नावानं या दोन्ही भावांनी केले. येणाऱ्या भविष्य काळात या विभागाचं जी तुमची उज्ज्वल परंपरा आहे आज तुमच्या माध्यमातून जी समाजसेवा म्हणजे कोण आदिवासी बांधव असेल कोणी बांधव असेल त्यांच्या घरात लग्न कार्य असेल सुख दुःख असेल जो माणूस सुधीर भाऊ डोंबरे आणि मोतीराम भाऊंकडे येतो तो कधीच खाली हाताने मागे जात नाही. त्यामुळे आमची भाची ऋतू ही ह्या मतदारसंघामध्ये सबल 1700 मतदान निवडून आली आणि रायगड जिल्ह्यामध्ये हा सर्वात मोठा सर्वात जास्त मतदान निवडून आणण्याचं काम त्यांनी केलं. आपण इथे आम्हाला बोलवलं आमचा मान सन्मान केला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.